4 दिवसापासून, आज प्रेताचा 4था दिवस आहे हल्ला झाल्यापासून, आणि मर्डर झाला आहे, हत्या झाली आहे. हत्या 30-40 लोकांच्या समोर झाली आहे. मॅटर अतिशय संवेदनशील असताना सकाळपासून या ठिकाणचे IPS म्हणून प्रवेशणारे असताना प्रकरणावरून आताच बीड जिल्हा अधीक्षक नवनीत कावंत यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. माझ्यासोबत चर्चेला सोबत होते धनराज गुटे आहेत. धनुभाऊ, काय झालेलं आहे मध्ये जे फिर्यादी आहेत रमेश घुले, जे विलास घुले, जे मयत ज्यांचा मर्डर झाला आहे, त्यांचे बंधू आहेत, आणि त्यांनी या ठिकाणी स्वतः फिर्यादीमध्ये 10 नावं सांगितलेलं असताना सुद्धा या ठिकाणचा जो नालायक आणि नीच गेंड्याच्या कातडीचा पोलीस निरीक्षक आहे उनवणे नावाचा, याने जो फिर्यादी होता माने, त्याला सांगितलं की तू अमुक 10व्या नंबरचं नाव घेऊ नकोस, असं त्याला स्वतः सांगितलं. म्हणजे PIनी त्या मर्डर केस झाल्याच्या नंतर अतिशय संवेदनशील मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करून सांगितलं की तू अमुक नाव घेऊ नको. अशा पद्धतीने त्यानं पदाचा गैरवापर केला. त्यामुळे या प्रकरणामध्ये उनवणे हा कुठंच दिसला नाही पाहिजे याची मागणी SP साहेबांकडे केली. त्यानंतर SP साहेबांना मागणी केली की 10व्या माणसाचं या ठिकाणी तुम्ही नाव घेऊन टाका. पण SP साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे अर्ज द्या, आम्ही तपास करून तुम्हाला कळवू. पण आपली भूमिका जी सकाळी होती तीच होती की आमचा आज FIR झाला पाहिजे, त्यानंतरच आम्ही इथून प्रेत घेऊन जाऊ. गेल्या 4 दिवसापासून, आज प्रेताचा 4था दिवस आहे हल्ला झाल्यापासून, आणि मर्डर झाला आहे, हत्या झाली आहे. हत्या 30-40 लोकांच्या समोर झाली आहे. मॅटर अतिशय संवेदनशील असताना सकाळपासून या ठिकाणचे IPS म्हणून प्रवेशणारे असणारे DYSP असतील, ॲडिशनल SP मॅडम असतील, आणि आता जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत सुद्धा आमची SP साहेबांसोबत 1 तासभराची बैठक झाली. माझ्यासोबत केशवरावजी आंधळे साहेब होते, माजी आमदार, अनेक मान्यवर होते. सर्वांनी मागणी केली की फिर्यादीचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीने केस झाली पाहिजे, फिर्यादीचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीने FIR झाला पाहिजे. पण या ठिकाणी SP साहेबांनी किंवा या पोलीस प्रशासनाला कोणाचा दबाव आहे का कोणाचं काय म्हणणं आहे त्यांना माहीत नाही. पण त्यांनी आता सांगितलं की माझं फायनल डिसिजन आहे की मी तुमचा अर्ज घेऊन तपास करून तुम्हाला कळवू शकतो 5 दिवसामध्ये, पण तुमचा FIR आज घेऊ शकत नाही. ही मागणी आम्हाला मान्य नव्हती. पण या ठिकाणी आम्ही त्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर निघून आलेलो आहोत. पुढचा निर्णय आता लोकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. सारखं महिन्या 2 महिन्याला हत्या होत आहेत, कोंबडी कुत्री मेल्यासारखं माणसं मरत आहेत, आणि या ठिकाणी लोक जर शांत राहिली तर भविष्यामध्ये पुन्हा एखाद्या महिन्याला दुसरा मर्डर व्हायला कमी होणार नाही. त्यामुळे आपण एक परिवारातला एक उमदा मुलगा जातोय. आज 26 वर्षाचा विलास तिडके हा पोलीस भरतीच तयारी करत होता. त्याच्यावर विलास घुले या ठिकाणी पोलीस भरतीच तयारी करत होता. त्याची या ठिकाणी कुठलीही NC त्याच्यावर दाखल नाही, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्याची कुणासोबत दुश्मनी नाही. असं नसताना एक चांगल्या भावनेतून कोणाला तरी मारत असताना ते सोडवण्याच्या भूमिकेतून गेला असता. त्या ठिकाणी प्री प्लॅन कोणीतरी करविता याच्या मागे आहे, आणि त्याचं नाव या ठिकाणी रमेश घुले सांगतायत की हे माझ्या भावानी मला केजवरून अंबाजोगाईला जाताना ते जिवंत होते, ते स्वतः लाईव्ह बोलले, आणि त्यांनी सांगितलं की अमुक व्यक्तीनं गाड्या पाठवल्या, अमुक व्यक्तीनं हा कटकारस्थान करून आणलं. ज्यांनी हे केलंय त्यांच्यामध्ये एवढी ताकद नाही, त्यांना ताकद दिली तरच हे करू शकतात. हे सगळं त्या व्यक्तीने स्वतः सांगितलं, मयत व्यक्तीने. आणि एवढा प्रसंग असताना जो व्यक्तीचा भाऊ वारला त्याचं प्रेत या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये दुपारी 1 वाजल्यापासून शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आणि या ठिकाणी बीडच्या केसच्या पोलीस स्टेशनमध्ये ते प्रेत ठेवलेलं आहे. या प्रेताची अतिशय विटंबना होत आहे, पण पोलीस प्रशासनाला थोडी सुद्धा लाज वाटत नाहीये, त्यांना वाईट वाटत नाहीये की आपल्या दारात प्रेत ठेवलेलं आहे. आणि ही अतिशय वाईट गोष्ट आहे. या ठिकाणी संपूर्ण समाज जमलेला आहे. 18 पगड जातीचे लोक आलेले आहेत, प्रत्येक तालुक्यातून जिल्हाभरातून लोक आलेत, राज्यभरातून लोक येत आहेत. आता लक्ष्मण हाके सर आलेले आहेत, केशवरावजी आंधळे साहेब आलेले आहेत, या भागातील नेते मंडळी आहे. ही सर्व लोक या ठिकाणी पोटाच्या आकांताने या ठिकाणी पोहोचलेत की एका निष्पाप तरुणाची निगरून हत्या झाली आहे, आणि अशा हत्या उद्या सुद्धा घडतील. त्यामुळे आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे, आरोपींना पोलिसांची भीती वाटली पाहिजे, आरोपींना कायद्याचा धाक राहिला पाहिजे. भविष्यामध्ये अशी गुन्हेगारी प्रकरणं या भागामध्ये घडू नयेत, म्हणून या ठिकाणी अशा आरोपींना कडक शिक्षा होणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी सकाळपासून हजारोंचा जनसमुदाय जमलेला आहे, कालही जमला होता. प्रेत सुद्धा या ठिकाणी बिना अंत्यविधीचं या ठिकाणी आहे. प्रेताला सुद्धा त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भुलीचं औषध दिल्याच्या नंतर प्रेताचं या ठिकाणी त्यांचा जीव गेलेला आहे, BP कमी होऊन. अशा पद्धतीने अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. या ठिकाणी 10वा आरोपी जो आहे सौरभ सोनवणे, याचं नाव घ्या या मागणीसाठी सकाळपासून प्रेतासहित या ठिकाणी आंदोलन चालू आहे. नावच घेतलंय, आणि त्याला या ठिकाणी अटक करावी, त्याला 10वा आरोपी करावा. त्याला कटकारस्थान करणारा ऑर्गनायझर मर्डर आहे, हा प्री प्लॅन मर्डर आहे. कोणी खिशात चाकू घेऊन फिरत नसतं. त्यामुळे चाकू घेऊन पोटात भोसकलेला आहे, आणि त्याच्यातूून आतड्यांचं विविध पार्टचं शरीराचं नुकसान होऊन हा जीव गेलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अतिशय गंभीर प्रकरण आहे. बीड पोलीस या ठिकाणी जेवढे संवेदनशील असायला पाहिजे होते तेवढे
तेवढे संवेदनशील नाहीत याचा सकाळपासून अनुभव आला. लोक या ठिकाणी बिना पाण्याच्या दारात बसलेले आहेत. आमच्या महिला चक्कर येऊन पडलेल्या आहेत, भोवळ येऊन पडलेल्या आहेत. मयताची पत्नी सुद्धा या ठिकाणी आहे, तिची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. कुठल्याही क्षणी त्यांना सुद्धा या ठिकाणी काही होऊ शकतं अशी परिस्थिती त्याच्या आईची आणि पत्नीची आहे. घरावर दुःखाचा डोंगर असताना मुलाला न्याय भेटावा, आमच्या बंधूला आणि आमच्या भावाला लेकराला न्याय भेटावा, पण आम्ही सर्वजण या ठिकाणी सकाळपासून आमची ताकद लावून हे सगळं प्रशासनासोबत लढत आहोत. पण प्रशासन मात्र नमतं घ्यायला तयार नाही. प्रशासन मात्र राजकीय लोकांच्या ताटाखालचं मांजर झालंय की काय अशा पद्धतीची भीती वाटायला लागली आहे. लोकांमध्ये तीव्र संताप आहे. येणाऱ्या काळामध्ये लोक काय निर्णय घेतील, कारण लोक आमचं ऐकायला तयार नाहीत. आम्ही मध्ये मिटिंगला गेलो तर लोक म्हणतात काही ठरवून बाहेर येऊ नका, काही कुणाचं ऐकून बाहेर येऊ नका, कारण लोकांनी हे प्रकरण हातात घेतलंय. लोकांना अन्याय सहन होत नाहीये. लोकांना हे पाहवत नाही की या परिवाराचं किती नुकसान झालंय. याचा कसं कुठलंही कारण नसताना त्याचा बळी गेलाय. त्याच्या आयुष्याची काही स्वप्न असतील, त्याला काही नोकरी करायची असेल, पुण्या मुंबईमध्ये राहून नोकरी करायची असेल, तो हॉटेल चालवत होता, एक उद्योजक व्यावसायिक होता, तो एक प्रचंड मेहनती पोरगा होता. त्याच्या गावातील आया बहिणी सुद्धा या ठिकाणी रडत आहेत आणि सांगतायत की ते किती चांगला मुलगा होता. त्यामुळे आमचे रमेश घुले असतील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या गावावर आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामुळे मयत विलास घुले यांची या ठिकाणी जी मयत हत्या झालेली आहे, त्याची जी अतिशय निगृण अशी हत्या झाली आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि याच पद्धतीनं इथल्या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो. आणि या ठिकाणचा नीच, नालायक आणि गेंड्याच्या कातडीचा जो पोलीस निरीक्षक आहे स्वप्नील उनवणे, त्याचा सुद्धा जाहीर निषेध करतो. आणि सांगायचं म्हणजे सकाळी मी उनवणेला फक्त जाब विचारला तर या ठिकाणी उनवणे पळून गेलेला आहे. सकाळपासून हे पोलीस स्टेशन, आज तो काही रजेवर नाहीये, ऑन ड्युटी असताना उनवणे पोलीस स्टेशनमध्ये नाही आणि बेवारस पद्धतीने हे पोलीस स्टेशन या ठिकाणी बिना अधिकाऱ्याचं आहे. त्यामुळे अशा उनवणे सरकारचा अधिकारी जो आरोपींची नावं कमी करा म्हणतो, तो जर इथे राहिला तर हे पोलीस स्टेशन या ठिकाणी लोकांवर अन्याय केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उनवणेची या ठिकाणी केसमधून तडकाफडकी बीडच्या SP ऑफिसला आणि तिकडे गडचिरोलीला 7.5 पाठवून द्या आणि आमच्या लोकांना सुखाने राहू द्या. आमचा गोर गरीब भटका विमुक्त समाज आहे, मेहनत करणारा समाज आहे, सांप्रदायिक समाज आहे आणि हाताच्या मनगटावर ऊसतोड कामगार असेल, मजुरी येऊन असेल, शेती म्हणून काम करणारा समाज आहे. आणि या समाजाचे जर मर्डर होत असतील तर हा समाज निधड्या छातीने काम करणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणार आहे. त्यामुळे पोलिसांचा निषेध करतो आणि मयत आमचे बंधू विलास घुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नक्कीच आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते धनराज गुट्टे होते. या SP कडून या बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेण्यासाठी कुठे हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. नक्कीच या प्रकरणात पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.